प्रकाश वाटा, डॉक्टर प्रकाश आमटे. शब्दांकन सीमा भानू. भाग 11. प्राण्यांचे गोकुळ. हेमलकशाला येण्यामागील आमचं ध्येय आमच्यासाठी स्पष्ट होतं. येथील मागास आणि गरीब आदिवासींचं जगणं सोपं व्हावं आणि त्यांच्यासाठी आधुनिक जीवनाच्या खिडक्या खुल्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायचे असा विचार करून आम्ही इथे आलो होतो. आज मागे वळून पाहतो तेव्हा या कामात आम्हाला समाधान मिळालं. एवढं काम आम्ही करू शकलो असं वाटतं. मनाला खूप समाधान देणारी आणखी एक गोष्ट इथे घडत गेली. ती म्हणजे माणसांसोबतच आमच्या हातून जंगलातील वन्य प्राण्यांचीही सेवा झाली. या प्राण्यांनीही आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला. निरपेक्ष प्रेमाचे धडेच त्यांनी आम्हाला दिले. या साऱ्याला सुरुवात झाली ती हेमलकशाचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अचानक घडलेल्या एका प्रसंगामुळे. हेमलकशाचा प्रकल्प सुरू होऊन 5-6 महिने झाले असतील. मी आणि मंदा फिरून येत होतो. जंगलातून काही आदिवासी शिकार करून येताना दिसले. त्यांच्या काठीला मारलेली 2 लाल माकडं टांगली होती. 2 माकडांपैकी एक मादी होती. त्या मादीच्या पोटाला तिचं लहान पिल्लू पकडून बसलं होतं. आपली आई जिवंत नाही हे त्याला माहीतच नव्हतं. ते दृश्य बघून आम्हाला फार वाईट वाटलं. आम्ही त्या आदिवासींना थांबवलं आणि ते पिल्लू आम्हाला द्या म्हणून सांगितलं. ते सुरुवातीला तयार नव्हते. त्यांनी आता पिल्लाला मारलेलं नसलं तरी पुढे ते मारणारच हे आम्हाला माहीत होतं. शेवटी त्याच्या बदल्यात धान्य देतो म्हटल्यावर त्यांनी ते पिल्लू आम्हाला दिलं. पिल्लाला आम्ही आमच्या घरी घेऊन तर आलो, पण त्याला वाढवायचं कसं हे आम्हाला कुठे माहीत होतं. सुरुवातीला मिल्क पावडरचं दूध ड्रॉपर असलेल्या औषधाच्या बाटलीतून त्याला पाजलं. त्यावेळी ते त्यानं प्यालं. पुढे त्याचं आमचं जमलं. ते आमच्याच झोपडीत सतत आमच्या जवळच राहायचं. हे पिल्लू मादी होतं म्हणून त्याचं नाव बबली ठेवलं. बबली ही आमच्या प्राणी अनाथालयाची पहिली सदस्य. तेव्हा आमच्याकडे एक कालू नावाचा गावठी कुत्रा होता. तो सतत माझ्याबरोबर असायचा. बबली अगदी छोटी होती. कधी कधी ती माझ्या खांद्यावर बसायची. कधी आमच्या शांताबाईंच्या पोटरीला धरून त्यांच्याबरोबर घरभर हिंडायची. मी तिला कधी कधी या कुत्र्याच्या पाठीवर बसवायचो आणि राहू दे तिला इथे असं कुत्र्याला सांगायचो. आधी त्याला ते विचित्र वाटायचं, पण नंतर त्याला सवय झाली. इतकी की बबली ही त्याला त्याची जबाबदारी वाटायची. आम्ही फिरायला जाताना बरोबर हा कालू असायचा आणि बबली त्याच्या पाठीवर बसलेली असायचीच. माकड हा प्राणी स्वस्थ बसणारा नाही. बबलीला मध्येच काहीतरी फळ खायची, झाडावर चढायची लहर यायची. तशी ती कालूच्या पाठीवरून उडी मारून निघून जायची. पण कालूचा त्याबाबत आक्षेप नसायचा. उलट ती परत येऊन त्याच्या पाठीवर बसेपर्यंत तिच्यासाठी तो थांबून राहायचा. आम्ही फिरत फिरत पुढे गेलो तरी तो तिच्यासाठी थांबून राहायचा. ती आली की मग तिला घेऊन धावत धावत आम्हाला गाठायचा. लोकांना कुत्र्याच्या पाठीवर बसलेलं माकड हे पाहून गंमत वाटायची. हे दृश्य लोक थांबून बघत राहायचे. त्या काळी आमच्या घरात, दवाखान्यात मोकळेपणाने वावरणारी ही बबली सगळ्यांची फेवरेट झाली. माडिया आदिवासी आमच्याकडे उपचारासाठी येत तेव्हा बबली तिथेच खेळत असायची. तिला पाहताना जिवंत प्राणी चांगला हे माडियांना नकळत पटू लागलं. त्यामुळेच त्यांनी मोठ्या प्राण्यांना मारलं तरी निदान पिल्लांना तरी ते आमच्याकडे आणून द्यायला लागले. माडियांवर आम्ही जे उपचार करत असू त्याचे आम्ही त्यांच्याकडून पैसे घेत नव्हतो. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आम्हाला पिल्लं आणून द्यायचे. आम्ही मात्र शक्यतो त्यांना त्या प्राण्यांच्या बदल्यात काही ना काही द्यायचो. असंच एकदा कुणीतरी आम्हाला हरिणाचं एक छोटं पिल्लू आणून दिलं. सुरुवातीला ते खूप बिचकलं होतं. आईच्या स्पर्शाने त्याला जसं सुरक्षित वाटतं तसं त्याला साहजिकच इथे वाटत नव्हतं. मग आम्ही जरा विचार केला की जन्मतः पिल्लांचे डोळे मिटलेले असतात. पुढचे 4-8 दिवस ते तसेच असतात. मग ते आईला कसं ओळखतात? तर आई त्यांच्याजवळ आली की त्यांचा मागचा भाग ती चाटते. तो स्पर्श कळल्यावर मग ही पिल्लं त्यांचे विधी करतात. दूध वगैरे पितात.
आम्हाला हे लक्षात आल्यावर आम्हीही तसंच करायला लागलो. मागचा भाग खाजवला की ते पिल्लू आमच्या हातावर सगळे विधी करायचं. पण आमच्या या युक्तीचा उपयोग हे प्राणी स्थिरावायला झाला. 2-4 दिवसात वास व स्पर्श ओळखीचा झाला की पिल्ल आपणहून दूध प्यायची. आमच्या भागात देवखारी नावाच्या खारी खूप, पण आमच्या शाळेतली मुलंही या खारी मारायची. हळूहळू आम्ही त्यांनाच प्राण्यांना सांभाळणं, खाऊ घालणं अशी कामं सोपवायला लागलो. त्यातून त्यांनाही प्राण्यांचं प्रेम लाभलं. त्यांच्या शिकारी बंद झाल्या. पक्क्या घरात राहायला आल्यावर एका घरात मी, मंदा आणि दुसऱ्या घरात विलास, दादा पांचाळ वगैरे राहायचे. या दोन्ही घरांच्या मध्ये जी जागा होती ती दोन्ही बाजूंनी बंद करून त्यात आमच्याकडचे प्राणी ठेवायला आम्ही सुरुवात केली. ही जागा निवडली होती कारण घराची खिडकी उघडली तरी त्यांच्यावर लक्ष ठेवता येणार होतं. या सततच्या सहवासामुळे मी, विलास, दादा, बबन पांचाळ, तुकाराम, कवडू, मनोहर यंपलवार असे आम्ही सगळेच प्राण्यांच्या अगदी ओळखीचे झालो. पण कुणाला तरी आमचं हे सहजीवन पटलं नाही. कुणीतरी आमच्या विरुद्ध तक्रार केली. त्यामुळे वन खात्याकडून आम्हाला एक नोटीस आली. आम्ही बेकायदा प्राणी पाळले आहेत असं त्यात म्हटलं होतं. ही नोटीस मिळाल्यानंतर मगरे नावाचे वनाधिकारी आमचा प्रकल्प बघायला आले. कदाचित सरकारी शिरस्त्याप्रमाणे ते पाहणी करायला आले असावेत. पण गंमत अशी झाली की प्रकल्प पाहिल्यावर ते खूप खुश झाले. आम्ही ज्या पद्धतीने अनाथ प्राण्यांचा सांभाळ करत होतो ते त्यांना फारच आवडलं. तक्रारीवर कारवाई करायची सोडून ते आमच्या प्राणी अनाथालयाच्याच प्रेमात पडले. इतके की त्यांच्याकडे असलेलं अस्वलाचं एक आजारी पिल्लू त्यांनी उपचारार्थ आणि सांभाळासाठी आमच्याकडे आणून ठेवलं. हे अस्वलाचं पिल्लू अलापल्लीला वनखात्याकडे होतं. त्याची अवस्था खूप वाईट होती. त्या पिल्लाला इथे चांगलं सांभाळलं जाईल असं वाटल्यामुळे त्यांनी ते पिल्लू आम्हाला आणून दिलं. हेच ते राणी अस्वल. या राणीचे आणि नंतर नेगल या बिबट्याचे आमच्याकडे सर्वाधिक लाड झाले. राणी आली तेव्हा महिन्याची होती. याच्या आधी आमच्याकडे प्रकल्पावर अस्वलाची 2 पिल्लं आली होती, पण ती पळून गेली. ती आमच्याकडे आहेत हे माहीत नसल्याने कोणीतरी त्यांना मारून खाल्लं असावं. त्यामुळे आम्ही राणीला रात्री पक्क्या पिंजऱ्यात ठेवायचो. एरवी सकाळी ती मोकळीच असे. तिला आमचा एवढा लळा की ती विलासच्या किंवा माझ्या खोलीतच असायची. आम्ही दोघंही तिला इतके प्रिय की ती जवळ असताना आमच्या जवळ कोणी आलेलं तिला सहन व्हायचं नाही. ती करायची काही नाही, पण आवाजाने किंवा नजरेने आपली नाराजी व्यक्त करायची. क्वचित कुणाचा पाठलाग करायची, अंगावर जायची, पण नो नो म्हटलं की थांबायची. इतर अस्वल करतात तशी इजा मात्र तिने कुणाला केली नाही. सुरुवातीला ती मला आणि विलासला अनेकदा चावली, पण त्याचं कारण ती घाबरायची हे होतं. नवीन वातावरणात आल्यावर अस्वलाचं पिल्लू घाबरलं तर तोंडाने आपल्या आईचे लांब केस पकडून लोंबकळतं. आम्ही राणीला तिच्या आई इतके जवळचे नसलो तरी तिच्या जवळचे खासच होतो. त्यामुळे ती आधारासाठी आमच्याकडेच येत असे आणि आम्हाला लांब केस नसल्याने दातांनी हाताला वगैरे पकडत असे. तिच्याकडून चावलं जात असे ते त्यामुळे. माझा तर अनुभव असा आहे की प्राणी कधीही स्वतःहून माणसावर उगीचच हल्ला करत नाहीत. त्यांनी हल्ला केलाच तर तो बऱ्याचदा स्वसंरक्षणार्थच असतो. आमच्याकडचे बरेचसे प्राणी तर आम्हीच वाढवलेले, आमच्या अंगाखांद्यावर खेळलेले. त्यामुळे त्यांनी आम्हाला कधीच त्रास दिला नाही. आमच्या लहान मुलांशीही त्यांचं वागणं खूप हळुवारपणाचं राहिलं. आपण आपल्या मुलांना उगीचच भीती घालतो. त्यांना त्यांच्या निरागसपणानं प्राण्यांजवळ खेळू दिलं तर हे प्राणी त्यांना काहीही करत नाहीत. माझी मुलं जशी या प्राण्यांसोबतच वाढली तसाच माझा नातू अर्णवही लहानपणापासून प्राण्यात रमतो. या रमण्याला प्राण्यांची काही हरकत नसते. राणीची आणि आमची विशेष गट्टी जमली होती. विलास आणि माझ्याबरोबर ती रोज नदीपर्यंत म्हणजे सुमारे 2 किलोमीटर फिरायला यायची. तिची सवय म्हणजे तिला वाटेत कुठे वाळवीचा वास आला तर ती पायाने उकरून वाळवी खात बसायची. पण आम्ही तिच्यासाठी थांबलेलो नाही हे कळलं की मग थोड्या वेळाने ती पळत पळत आमच्या मागे यायची. तिचं आणि माझं विलासचं चांगलं जमलं होतं.
पण इतरांना मात्र तिच्यासोबत इतकं मोकळेपणाने वावरता येत नसे. त्यामुळे आमच्याबरोबर फिरायला यायला कुणी तयार नसायचं. तिच्यामुळे आमच्या दोघांशिवाय असायची ती फक्त नेली कुत्री. ती जसजशी मोठी होत गेली तसतसं तिचं वजन वाढत गेलं. त्यामुळे नदीवर पोचेपर्यंतच ती दमून जायची. तिला त्रास होऊ नये म्हणून एक दोनदा मी तिला कडेवर उचलून घेतलं होतं, पण त्यामुळे ती नंतर तसाच हट्ट धरायची. पण 15 किलोचं धूळ कडेवर घेऊन चालणं काही सोपं काम नसायचं. मग ती कधी कधी चिडायची, हट्ट करायची. एकदा नदीवर फिरायला गेलेलो असताना तिला कडेवर न घेतल्याने ती माझ्यावर रागावली होती. चालून चालून दमली होती म्हणून मीही तिला थोडा वेळ कडेवर घेतलं, पण तिला पूर्ण अंतर तसं नेणं शक्य नव्हतं. पण तीही हट्ट सोडायला तयार नव्हती. शेवटी आम्ही तिला घेऊन तिथेच बसून राहिलो, कारण ती हलायलाच तयार नव्हती. शेवटी विलास प्रकल्पावर जाऊन बैलगाडी आणि मदतीला काही जणांना घेऊन आला. ते बघून ती आणखीनच चिडली, अंगावर धावायला लागली. तिच्या चिडलेल्या या अवतारामुळे बैल आणि ती माणसंही घाबरून गेली. शेवटी त्या माणसांना परत पाठवून विलासनं बैलगाडी स्वतःच्या हातात घेतली. मी बैलगाडीत बसलो, नेलीही बसली आणि आम्ही बैलगाडी सुरू केली. आम्ही निघालो तेव्हा कुठे आता आपलं काही चालणार नाही याची जाणीव होऊन ती मुकाट्याने येऊन बैलगाडीत बसली, पण तीही माझ्या मांडीवरच. तेव्हापासून तिला फिरायला घेऊन गेलो तरी ती दमायच्या आधीच परत फिरायचो किंवा मग सकाळी जाऊन तिथे वेळ काढायचो. तिची विश्रांती झाली की परत यायचो. राणीबाईंचे लाड या थरापर्यंत झाले तर राणीची गंमत म्हणजे ती गाडीच्या आवाजाला जाम घाबरायची. पावसाळा संपल्यावर वाहतूक सुरू व्हायची आणि ट्रक, जीप वगैरेंची आवक जावक वाढायची. आम्ही तिला घेऊन फिरायला गेलो असताना असा गाडीचा किंवा जीपचा आवाज आला की राणी लगेच बाजूच्या जंगलात लपून बसायची. वाहनं निघून गेली की परत यायची. या वाहनातून येणारे जाणारे कधी कधी आमच्याशी थांबून बोलायचे. राणी आमच्या बरोबर आहे हे त्यांना माहीत नसायचं, त्यामुळे तेही हिम्मत करायचे. पण एकदा असं झालं की एका जीपचा आवाज आला म्हणून राणी बाजूला जाऊन लपली. जीप मधले लोक आम्हाला पाहून उतरले, पाय मोकळे करायला लागले. ते चंद्रपूरहून जंगलात फिरायला आले होते. आमच्या प्रकल्पाबद्दल त्यांना ऐकून माहिती होतं, त्यामुळे त्यांनी चौकशी केली. आम्ही फिरायला निघालो आहोत म्हटल्यावर त्यांनी आम्हाला जीपमधून यायचा आग्रह केला. आम्ही नको, आमच्याबरोबर आणखी 2 जण आहेत, राणी आणि नेली असं म्हटलं तरी येऊ दे त्यांनाही असं म्हणत त्यांनी खूप आग्रह केला. शेवटी आम्ही जीपमध्ये बसलो. विलासला आता हसू यायला लागलं होतं. जीप सुरू झाली आणि ती लांब जाते असं लक्षात आल्याने लपून बसलेली राणी बाहेर आली आणि जीपच्या मागे धावू लागली. जोरात ओरडत जीपचा पाठलाग करायला लागली. आमच्या सोबत फिरायला आलेल्या दोघांपैकी राणी अस्वल एक आहे हे त्यांना कळल्यावर जीप थांबवून आणि आपल्या मुलांना आतच सोडून गाडीत बसलेले मोठे लोक लांब पळून गेले. पण मग थोड्या वेळाने राणी काही करत नाहीये हे पाहून पुन्हा जवळ आले आणि सांभाळा या प्राण्यांचा काही भरवसा नसतो असा अनाहूत सल्ला देऊन घाईघाईने निघून गेले. त्यांच्या फजितीने आम्हाला एकीकडे हसू येत होतं आणि दुसरीकडे त्यांच्या टिप्पणीने विषादही वाटत होता. खरं तर सगळ्यात बेभरवशाचा प्राणी असतो तो माणूस, पण तो इतरांना विशेषतः प्राण्यांना किती सहजासहजी दूषण देतो. प्राण्यांना उत्तर देता येत नाहीत म्हणून, नाहीतर त्यांनीही माणसाच्या विश्वासघाताचे कितीतरी पुरावे सादर केले असते. इतरांची प्राण्यांबद्दलची मतं काहीही असली तरी आमचं हेमलकशाचं वास्तव्य या प्राण्यांनी खूपच आनंदमय केलं ही गोष्ट अगदी खरी आहे. आम्ही त्या प्राण्यांसोबत आणि आमच्याकडील सर्व प्राणी एकमेकांसोबत मजेत जगत होते. आमच्याकडे माकडं आणि कुत्री होतीच, शिवाय नीलगाय, भेकर, अस्वल, कोल्हा, तरस, मोर, साप, नाग, खार, घोरपड असे वेगवेगळे प्राणीही होते. त्यात 1979 मध्ये एका मगरीची भर पडली. झालं असं की प्रकल्पावरचा एक जण मासे पकडायला गेला होता तेव्हा त्याला ही मगर सापडली. मगर म्हणजे मगरीचं 2 दिवसांचं ते छोटंसं पिल्लू होतं. एखाद्या सरड्या एवढा तिचा आकार होता.
मगरीच्या पिल्लाला कसं वाढवायचं, कसं खायला द्यायचं, आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. शेजारी ताडोबा अभयारण्य होतं. तिथे विचारलं, पण तिथून लगेच काही कळलं नाही. शेवटी विचार केला की मगरीला पाणी हवंच, म्हणून मग एका बॅरलमध्ये अर्ध पाणी भरलं, वर मधोमध लाकूड आडवं टाकलं आणि त्यावर जाळी बसवली. हेतू हा की जेव्हा तिला पाण्यात नकोसं वाटेल तेव्हा तिला वर चढून बसता यावं. आमच्या मनातला हेतू तिला पटला असावा, कारण गरजेप्रमाणे ती त्या जाळीवर ऊन खात बसायची. मगर काय खात असावी याचीही आम्हाला काही कल्पना नव्हती, पण अंदाजाने रात्री 15 बेडूक तिच्या पाण्यात सोडले. सकाळी पाहिलं तर त्यातले 10च शिल्लक होते. त्यावरून मगर बेडूक खाते हा शोध आम्हाला लागला. लहान मासे पाण्यात टाकले तरी ती बेडूकच पसंत करी. मग मी आणि विलास रोज रात्री बेडूक पकडायला जायचो. तिला हवं ते खाणं तर द्यायला हवं, कारण ती आमची पाहुणी होती. पावसाळ्यात बेडूक मिळायचे, पण उन्हाळ्यात मात्र नदीपर्यंत जावं लागायचं. आम्ही तिच्या खाण्यापिण्याची अशी बडदास्त ठेवल्यानंतर आणि आमच्या पाहुणचारावर खुश होऊन ती आमच्याकडे रुळल्यावर अभयारण्याकडून उत्तर आलं की मगरीला मटणाचा खिमा द्यावा. तोपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीनं तिच्या खाण्याचा प्रश्न सोडवलाही होता. सरकारी अधिकाऱ्यांच्या अगाध ज्ञानाबद्दलचा आणखी एक किस्सा. आमच्याकडे एक हरिण आलं होतं, पण ते कुठल्या जातीचं आहे हे कळत नव्हतं. बार्किंग डिअर असावं असं आम्हाला वाटत होतं. त्याच दरम्यान एक वनाधिकारी प्रकल्पावरचे प्राणी बघायला आमच्याकडे आले होते. त्यांना आम्ही विचारलं की प्रकल्पावर एक हरिण आले, जरा बघून ते कोणत्या जातीचं आहे हे सांगता का? ते विचारात पडले हरिण बघण्याआधीच. मग शेवटी उठून पिंजऱ्याजवळ आले. बराच वेळ त्यांनी निरीक्षण केलं. आम्ही अगदी अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होतो. शेवटी त्यांनी गंभीरपणे सांगितलं, हे डिअर असावं. आम्ही त्यांचं ज्ञान बघून अवाक झालो. असे किस्से विलासने नेगल या पुस्तकामध्ये खूप सांगितले आहेत. तज्ज्ञांचा असा अनुभव आल्यामुळे आपले आपले प्रयोग करूनच प्राण्यांना वाढवण्याचा पर्याय आम्हाला स्वीकारावा लागला. पण त्यातून झटके बसल्यानंतर आम्हीही शिकत गेलो. प्रकल्पावर राहणारे आम्ही सगळे शाकाहारी होतो. प्रकल्पावरच्या प्राण्यांनाही आम्ही शाकाहारीच केलं होतं. तरस एरवी मांसाहारी प्राणी, पण आमच्याकडचं तरस शाकाहारी होतं. त्यामुळेच आपण सवय लावली तर प्राणी शाकाहारी बनू शकतात असं आम्ही मानायला लागलो होतो. तशातच 1980 साली आमच्याकडे पहिल्यांदा बिबट्याची 2 पिल्लं आली, ल्युसी आणि बेन. सुरुवातीला त्यांना महिनाभर नुसतं दुधावर ठेवलं. बिबट्याला शाकाहार फारसा आवडत नसावा. शाकाहाराची बिबट्याला सवय लागेल असं वाटलं होतं. दूध, भात, पोळी, अंड असं अन्न आम्ही त्यांना देत होतो. मटण द्यायचं म्हटलं तरी ते आसपास विकत कुठे मिळणार, आणि समजा मिळालंच तरी ते परवडणार कसं, असे प्रश्न होते. त्यामुळे ल्युसी आणि बेन यांनी मटणाशिवाय थोडे दिवस काढले, पण ते फार जगले नाहीत. त्यांच्या तब्येतीही चांगल्या राहिल्या नाहीत. या अनुभवामुळे बिबट्याला मटण दिलंच पाहिजे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो. पुढे 1983 साली आमच्याकडे बिबट्याचा एक छोटा बच्चा आला. तेव्हा त्याला आम्ही वाढवताना आधीची चूक होऊ दिली नाही. हा बच्चा आमच्याकडे आला तेव्हा 6-7 दिवसांचा असेल. त्याची बहीणही त्याच्याबरोबर होती, पण ती फार दिवस जगली नाही. हा मात्र जगला. माडिया भाषेत बिबट्याला नेगल म्हणतात, म्हणून त्यालाही तेच नाव ठेवलं. सुरुवातीला हे पिल्लूही दुधावरच होतं, पण त्यालाही ते चाललं नाही. त्याला सारखा डायरिया व्हायला लागला. त्याच सुमारास प्रकल्पावर आमच्या मांजरानं एक कोंबडी मारली. तिचं मांस नेगलला दिल्यावर त्याला ते भलतंच आवडलं. ती कोंबडी त्याला 4-5 दिवस पुरली. आता त्याला मांस देणं आवश्यक बनलं. मात्र त्याच्यासाठी मटण विकत घेणं शक्य नसल्याने दुसरा काहीतरी मार्ग काढणं आवश्यक होतं. त्याच सुमारास प्रकल्पावरचा एक बैल मेला. त्याचं मटण साफ करून आम्ही नेगलला दिलं. ते मटण नेगलला आवडलं आणि बरेच दिवस पुरलंही. मग कुठलाही प्राणी मेला की त्याचं मटण नेगलसाठी आणायचं हे ठरून गेलं. तसे निरोप आजूबाजूच्या गावातही पाठवले. जनावर मेलं तर त्याला साफ करून त्याचं सगळं मटण उपयोगात आणायचं असं आम्ही ठरवलं, अगदी हाडं कातडी सुद्धा.
पुढेही ही पद्धत सुरू राहिली. मेलेल्या प्राण्याला फाडायचं, त्याची साफसफाई करायची आणि आमच्या प्राण्यांसाठी अन्नाची सोय करायची हे कोणत्याही शाकाहारी माणसाला शिसारी आणणारं का? पण सुरुवातीला मी, विलास, दादा, बबन असे दोघं चौघं हे काम करायचो. मी, विलास शाकाहारी, दादा बबन तर माळकरी. पण प्राणी जगले पाहिजेत असं वाटायचं. प्राण्यांवरचं प्रेम इतकं की त्यांच्यासाठी काहीही करायची आमची तयारी होती. मेलेला एखादा मोठा प्राणी आम्हाला मिळाला की आमच्या प्राण्यांच्या अन्नाची चांगली सोय व्हायची. पण मटण जास्त असल्याने ते नीट साफसूफ करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवावे लागायचे. हे मटण टिकावं म्हणून आम्ही एक फ्रीज पैदा केला. तो रॉकेलवर चालणारा फ्रीज होता. या फ्रीजमध्ये आम्ही जसं मटण ठेवायचो तसंच औषधही ठेवायचो. हा फ्रीज एक प्रकरणच होता. या फ्रीजची गोष्ट मजेशीर आहे. ब्रिटिश भारतात होते तेव्हा त्यांना इथलं राहणं सुसह्य व्हावं म्हणून त्यांनी काही नवीन गोष्टी शोधल्या. केरोसिनवर चालणारा फ्रीज त्यापैकीच. वीज आल्यावर तो मागे पडला. पण काही जुन्या जमीनदारांकडे हा फ्रीज असायचा. विलास काही काळ रेफ्रिजरेशनचा व्यवसाय करत होता, त्यामुळे त्याला असा फ्रीज असतो हे माहीत होतं. हेमल कशाला वीज नसल्याने या फ्रीजचा उपयोग होऊ शकेल असं त्याला वाटत होतं. पण तो कुणाकडे आहे हे कसं कळणार? म्हणून मग त्याने पेपरमध्ये जाहिरात दिली. त्याला एकाने प्रतिसाद दिला आणि हा फ्रीज 2,500 रुपये देऊन आम्ही विकत आणला. खूप मोठा होता तो, जुना झालेला. काही पार्ट्स नव्हते, वात नव्हती. या फ्रीजचं नाव अल्लादीन. या रॉकेलच्या फ्रीजमधल्या टँकमध्ये अमोनिया भरलेला असतो. तो एका ट्यूबमधून बाहेर काढलेला असतो. ज्योत येते ती ट्यूब वरपर्यंत जाऊन त्याला चिमणी असते. मधून कॉईल फिरवलेली असते. पाईप गरम झाल्यावर प्रेशर वाढतं. फ्रीजच्या मागची ट्यूब चपटी केलेली असते. प्रेशर वाढल्यामुळे तयार होणारी वाफ कॉईल्समधून फिरली की कूलिंग होऊन बर्फ तयार होतो. वाफ खालच्या ट्यूबमधून परत टँकमध्ये जाते. विलास यातला तज्ज्ञ असल्याने त्याने आवश्यक ते पार्ट मागून तो चालू केला. 1982 साली प्रकल्पावर पोहोचलेल्या या फ्रीजमुळे आम्हाला खूप मदत झाली. सगळ्या औषधांना फ्रीजची गरज नसते, पण ज्यांना असायची ती औषधं व दही दूध हे खालच्या भागात आणि मटण वर अशी व्यवस्था करून आम्ही हा फ्रीज चालवला. मंदानं प्राण्यांना वाढवण्यात थेट मदत केली नाही, पण कधी आक्षेपही घेतला नाही. तिनेही आयुष्यात कधी मांस, प्राण्यांचं रक्त बघितलेलं नव्हतं. खाण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण प्रकल्पावरच्या प्राण्यांची गरज ओळखून एकाच फ्रीजमध्ये दूध, दही, औषधं आणि मटण ठेवणं तिने सहन केलं. या फ्रीजमधल्या फ्रीजरमध्ये प्राण्यांचं मांस खचाखच भरलेलं असायचं. इतर गोष्टी काढण्यासाठी फ्रीज उघडला तरी मांसाचा वास यायचाच. कधी केरोसिन संपलं, दिवा विझला की कूलिंग व्हायचं नाही. रात्री असं झालं तर लक्षात यायचं नाही. मग फ्रीजरमधल्या बर्फाचं पाणी होऊन ते रक्त मिश्रित पाणी घरातून वाहत असायचं. पण मंदाने तेही चालवून घेतलं. नंतर हेमल कशाला वीज आल्यावर आमच्याकडेही आधुनिक फ्रीज आले. पण हा रॉकेलवर चालणारा अल्लादीन आम्ही अजूनही प्रकल्पावर जपून ठेवला आहे. हेमल कशाच्या प्रकल्पावर आम्ही आरोग्य, शिक्षण, शेती अशा विविध विषयात अनेक प्रयोग केले. ते सर्वत्र वाखाणलेही गेले. परंतु हिंस्र समजल्या जाणाऱ्या जंगली प्राण्यांसोबत आम्ही जे सहजीवनाचे प्रयोग केले ते मला विशेष महत्त्वाचे वाटतात. प्रकल्पावर आमच्या सोबत राहणारे सर्वच प्राणी आमच्या कुटुंबातलेच सदस्य बनले होते. अर्थात प्रकल्पावरचे सगळेच जण प्राण्यांच्या एवढे जवळ जायचे नाहीत, पण त्यांच्यासाठी आपल्या परीने काही ना काही करायचे. नेगल हा आमचा खास दोस्त. त्याच्यासाठी काहीही करायला आम्ही तयार असायचो. मी आणि विलास पहाटे 4 वाजता उठून नेगलला भरवायचो, अगदी लहान मुलासारखं. दादा पांचाळ, मनोहर एम्पलवारही यायचे. त्याने नीट खाल्लं की आमचे चेहरे उजळायचे. त्याला काही झालं तर आमचं खाण्यापिण्यात लक्ष लागायचं नाही. हे प्रेम असं मनातून आलेलं होतं. माझा मुलगा अनिकेत आणि विलासची मुलगी मोक्षदा हे तर नेगल बरोबर सहजपणे खेळायचे. माझी मुलगी आरती तर त्याच्या पाठीवर बसून घोडा खेळायची.
पण नेगल इतका चांगला आणि इतका प्रेमळ होता की त्याने तिला कधीही काहीही केलं नाही. प्राण्यांना साखळीने बांधण्यावर माझा विश्वास नाही आणि नेगल तर मुलासारखा घरात वाढलेला, त्यामुळे आमच्या घरात तो मोकळाच फिरायचा. पण एकदा शाळेतल्या एका छोट्या मुलीचा त्याने पाठलाग केला. त्याला खरं तर खेळायचं होतं, पण ती मुलगी घाबरली आणि पळाली. हाही तिच्या मागे पळाल्यावर ती घाबरून पडली. त्याने तिच्या पाठीवर पंजा ठेवला. त्यानंतर त्याने तिला काहीच केलं नाही. ती मुलगी होती 15 किलोंची आणि नेगल 40 किलोंचा. त्यामुळे बघणाऱ्यांना वाटलं की हा आता धोकादायक झालाय. मला तसं अजिबात वाटलं नव्हतं, पण याची बातमी होते हे लक्षात आलं. ते होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मग आम्ही त्याला पिंजऱ्यात बंद केलं. हा पिंजराही प्रायोगिक होता. जीपची ट्रॉली बंद करून त्याचा पिंजरा बनवला होता. त्यात नेगल आणि नेगलीला बसवून मी आणि विलास नदीवर आंघोळीला घेऊन जायचो. एकूणात नेगल आणि नेगली चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनले होते. नेगलची साथीदार नेगली ही खूप प्रेमळ होती. तिची पहिली प्रसूती झाली तेव्हा आम्हाला त्याबद्दल फार काही माहिती नव्हती. फक्त त्यांच्या मीटिंगचा दिवस आम्ही नोंद करून ठेवला होता. 90 दिवस प्रसूतीला लागतात असं पुस्तकात लिहिलं होतं. त्याप्रमाणे तिच्यावर लक्ष ठेवून राहिलो. जसजसे दिवस सरकत होते तसतशी ती जड होत गेली. फारशी खाई पिईना. तिच्या पिंजऱ्याच्याच मागे एक गुहा केली होती, तिथे ती एक दिवस निघून गेली. त्याच रात्री तिने पिलांना जन्म दिला. पहाटे 5 वाजता मला पिल्लाचा आवाज आला. विलासला आणि बाकीच्यांना उठवून मी लगेच तिथे गेलो. टॉर्चच्या प्रकाशात छोटंसं पिल्लू दिसत होतं. मला पाहिल्यावर नेगली ओरडली, पण तो चिडलेला आवाज नव्हता हे लक्षात आलं. सकाळी परत गेलो. तिला आमची सवय होती. हा काही करणार नाही हे तिला माहीत होतं. तिने दातात धरून पिल्लाला सगळ्यांना दाखवायला बाहेर आणलं. नेगलला आम्ही पिल्लाच्या जवळ जाऊ देत नव्हतो. तो प्रचंड होता आणि पिल्लू फक्त 450 ग्रॅमचं होतं. त्याचंच पिल्लू असलं तरी त्याची प्रतिक्रिया काय असेल याची खात्री नव्हती, म्हणून पिल्लासाठी वेगळी जागा केली होती. पण नेगलला वाटत होतं आपलं पिल्लू आपल्याला बघू देत नाही म्हणजे काय. तो नाराजी दाखवत होता. एकदा हे पिल्लू चुकून नेगलच्या पिंजऱ्यात शिरलं. नेगलला केवढा आनंद झाला. त्या पिलाला त्याने चाटलं, हुंगलं, काय काय केलं. आम्हालाही बरं वाटलं. सगळी फॅमिली त्यानंतर एकत्रच राहायला लागली. या बच्च्याचं आम्ही नाव ठेवलं हेमल. प्रकल्पावर जन्मलेला वाघाचा हा पहिला बच्चा. हेमलच्या जन्मामुळे आम्ही वाघिणीचं दूध पिणारे ठरलो. आमच्याकडे फक्त वाघिणीचं दूध ही संकल्पना माहीत आहे, पण आम्हाला त्या दुधाचाही अनुभव घेता आला. या बच्चाला पाजताना जे दूध सांडायचं ते एकत्र करून केवळ कुतूहलापोटी आम्ही त्याची चव घेतली होती. पण तेव्हा आमच्याकडे कॅमेरा नसल्यामुळे वाघिणीचं दूध पिणारे आम्ही अशी या प्रसंगाची आठवण काही ठेवता आली नाही. पुढे फेब्रुवारी 1986 मध्ये नेगल सर्पदंशाने अचानक गेला. त्याचं जाणं आम्हाला खूपच जाणवलं. त्याच वेळी आल्लापल्लीचा एक पॅन्थर होता. त्याला नेगलीसाठी प्रकल्पावर आणायचं ठरवलं. हा राजा त्यावेळी 1 वर्षाचा होता. 35-40 किलोंचा असेल. त्याला वनाधिकाऱ्यांनी बांधून ठेवल्यानं तो आक्रमक झाला होता. मी त्याला एका पिंजऱ्यात घेऊन गेलो आणि त्याची साखळी काढून टाकली. त्याला घेऊन आलेले अधिकारी स्तंभितच झाले. पहिल्याच दिवशी साखळी वगैरे काढू नका, थोडे दिवस थांबा म्हणायला लागले. मी म्हटलं, प्राण्यांना साखळीला बांधून ठेवणं मला आवडत नाही, त्यालाही आवडत नसणार. तुम्ही बाहेर जाऊन पिंजऱ्याचा दरवाजा लावून घ्या. ते चटकन बाहेर पडले आणि त्यांनी दार लावून घेतलं. आता राजा आणि मी दोघंच राहिलो. तो पिंजऱ्यात चक्रा मारत होता आणि मी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होतो. वनाधिकारी चकित झाले. इतका हा आक्रमक वाघ आणि तो मला काही कसं करत नाहीये असा प्रश्न त्यांना पडला होता. खरं तर यात कसलीही युक्ती नव्हती. प्राण्यांवरच्या विश्वासाच्या बळावर आणि अनुभवाच्या जोरावर मी हा निर्णय घेतला होता. मला माहीत होतं की आलापल्लीला बरीच माणसं बघितलेल्या राजाला माझ्यात काहीच रस असणार नव्हता. त्याचं सारं लक्ष शेजारीच पिंजऱ्यात असलेल्या नेगलीवर असणार होतं. झालंही तसंच.
शेजारच्या पिंजऱ्यातल्या नेगलीचा वास तो घेत राहिला. मग त्यांना एकत्र सोडल्यावर त्या दोघांनी थोडा आरडाओरडा पाठलाग केला, पण मग दोघांनीही एकमेकांना स्वीकारलं. तो तिच्यापेक्षा लहान असल्याने तिला काही करू शकत नव्हता आणि नेगली सवयीची असल्याने ती त्याला काही इजा करणार नाही याची मला खात्री होती. अर्थात ही गोष्ट अगदीच खरी की ओळख पाळख नसताना राजाच्या पिंजऱ्यात काठीही न घेता जाणं हा मी घेतलेला चान्स होता. तो माझ्यावर उडी घेऊ शकला असता, पण स्वतःवरच्या आणि मुख्य म्हणजे प्राण्यांवरच्या विश्वासानेच मी हे धाडस करू शकलो. मुन्ना नावाचा आणखी एक बिबट्या आमच्याकडे होता. आरती बरोबर तो शाळेतही जायचा. ती वर्गात बसायची आणि हा तिथेच बाहेर बसून असायचा. तिची शाळा सुटली की तिच्याबरोबर घरी यायचा. कुठल्याही मुलाला त्याने कधीही त्रास दिला नाही. हा प्रकार आरती तिसरीत जाईपर्यंत चालला. पुढे मात्र तो मोठा झाला. लहान मुलं त्याला बघून बिचकू लागली. त्यामुळे आम्ही मुन्नाला शाळेत पाठवणं बंद केलं. सुरुवातीचे ल्युसी आणि बेन हे 2 बिबटे सोडले तर आमच्याकडे आलेले सर्व बिबटे उत्तम जगले. राजा आणि नेगलीला झालेली 7-8 पिल्लं आम्ही बाहेर दिली, मात्र त्यातली कुणीच जगली नाहीत. 4-8 वर्षात मरून गेली. आमच्याकडचे प्राणी निरोगी राहतात हे सिद्ध करणारी ही गोष्ट आहे. ही पिल्लं गेली, पण त्यांचा बाप मात्र आमच्या प्रकल्पावर बरीच वर्ष जिवंत राहिला. वाघाचं आयुष्य साधारणतः 15 वर्षांचं, पण राजा 24 वर्ष जगला. या बिबट्यांनी आम्हाला फारच लळा लावला. त्यामुळे प्रकल्पावर 2-3 बिबटे ठेवण्याची पद्धत चालू राहिली आणि तशी सवयच सगळ्यांना लागून गेली. बिबट्यांना मी ज्या सहजपणे माझ्या जगण्याचा भाग बनवू शकलो तसाच सापांनाही करू शकलो. आपल्याकडे सापाबद्दल गैरसमजच खूप आहेत. साप पाहिला की लोक आधी त्याला मारतात आणि नंतर त्याला ओळखायचा प्रयत्न करतात. सगळे साप विषारी नसतात. नाग, मण्यार, घोणस, फुरसं, पट्टेरी वा आग्या मण्यार हे खरे विषारी साप. कोब्रा म्हणजे नाग, हा एकमेव फणा काढणारा साप. धामण विषारी नसते, पण ती विषारी असते असा आपल्याकडे समज आहे. पाय पडल्यावर कदाचित ती कुणाला चावली असावी आणि त्या माणसाला ॲलर्जिक कारणांमुळे पुरळ आलं असेल तर तीच घटना सगळीकडे पसरली असावी. धामण शेपटीकडून चावते असाही एक समज आहे. साप डूक धरतो हा एक सर्रास पसरलेला गैरसमज. डूक वगैरे धरण्याइतकी सापाची स्मरणशक्ती नसतेच. तो कधीही तुमचा पाठलाग करत नाही. कोणताही साप स्वतःहून हल्ला करत नाही. त्याला त्रास झाला तरच तो स्वसंरक्षणार्थ चावतो. आपल्याला चावलेला साप विषारी आहे की बिनविषारी हे बघण्याआधीच तो माणूस अर्धमेला होतो. आमच्याकडे एकदा सर्पदंशाची एक केस आली. माणूस बेशुद्ध होता. तोंडाला फेस वगैरे आलेला. सर्पदंशावर अँटीव्हेनम हे इंजेक्शन आहे. ते द्यायला घेतलं आणि मग सहज म्हटलं, कोणता साप चावलाय हे पाहिलं का? त्याच्यासोबत आलेले लोक मारलेल्या सापाला घेऊन आले. मी साप बघितला तर तो बिनविषारी होता. आमच्या इथे त्याला धोंड्या म्हणतात. मी इंजेक्शन बाजूला ठेवून दिलं कारण त्याची गरजच नव्हती. तो माणूस बेशुद्ध झाला होता, तो केवळ भीतीने. या अनुभवामुळे माझ्या मनात पक्क बसलं की प्रत्येकाला साप ओळखता यायला हवा. असं वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे लहानपणापासून मी प्रचंड प्रमाणावर साप मारले गेल्याचं पाहत होतो. आनंदवन उभं करताना सुद्धा गैरसमजापोटी दिसला साप की मार हे तंत्र अवलंबलं गेलं होतं. त्यामुळे हेमलकशाला आल्यानंतर सुरुवातीपासूनच साप पकडण्याचं आणि तो विषारी की बिनविषारी हे शोधण्याचं तंत्र मी शिकून घेतलं. मी आनंदवनात साप भरपूर पाहिले होते, पण त्यांना पकडण्याचा अनुभव नव्हता. सवयीचे असल्यामुळे सापांची भीती थोडी कमी झाली होती इतकंच. साप पकडण्याचा पहिला अनुभव मी घेतला तो हेमलकशातच. साप कसा पकडतात हे तेव्हा मला माहीत नव्हतं. ट्रायल अँड एरर असाच प्रकार. सापाच्या तोंडावर काठी दाबली आणि मान धरली तर त्याला पकडता येईल अशा पद्धतीने काम सुरू केलं. साप पकडल्यावर मानेखाली 4 बोटं आणि वर अंगठा ठेवावा लागतो, म्हणजे तो काही करू शकत नाही. पण काही वेळेस बोटांना रग लागायची. अशा वेळेस बोटं हलवली आणि पकड सैल झाली तर तो चावेल ही भीती असायची. साप पकडल्यावर तो पिशवी किंवा पोत्यात घालणं हेही मोठं काम असतं. मग आम्ही त्याला त्यावेळेस बाजूला पडलेली हिरवी काडी चावायला द्यायचो.
विषारी असेल तर त्याचा राग तो त्या काडीवर काढायचा, चावलास तर तेवढी विषबाधा कमी होईल असा आमचा हेतू असायचा. पण त्यावेळेस कधीच साप चावला नाही. साप पकडण्याची आणि त्याच्या जाती पोटजाती ओळखण्याची कला मी शिकलो. याला कारण होतं जंगलात राहायचं आणि साप नको म्हणायचं. हे मला न पटणारं होतं. पण माणसांना साप दिसला की माणसं त्याला मारत सुटतात. म्हणून मग आम्ही प्रकल्पावर आमचं छोटंसं सर्पोद्यान सुरू केलं. घरात आसपास रात्री बेरात्री निघालेले साप पकडायचे आणि त्यांचा सांभाळ करायचा असं आम्ही सुरू केलं. नाना प्रकारचे साप, नाग, पट्टेवाला साप वगैरे आमच्या सर्पोद्यानात असायचे. जास्तीचे साप आम्ही दूर जंगलात जाऊन सोडून द्यायचो. सापाला मारायचं नाही असा नियमच आम्ही हेमलकशात केला. कार्यकर्त्यांना, शाळेतल्या मुलांना साप पकडायला शिकवलं. त्यामुळे साप मारले जाण्याचं प्रमाण खूप कमी झालं. पण मी आणि विलास कधीही कुठेही कोणत्याही साधनांशिवाय साप पकडतो ही गोष्ट मंदाला आणि ताईला अजिबात आवडायची नाही. बाबांनाही खूप काळजी वाटायची. पण असं करत जाऊ नकोस असं कधी ते बोलले नाहीत. आपण मुलांना लहानपणापासून धाडसाने वागायला शिकवलं, आताच कसं रोखायचं असं त्यांना वाटत असणार. त्यांनी शिकवलेल्या धाडसाच्या जोरावर आणि मला विलासला लागलेल्या सर्पप्रेमाच्या बळावर आम्ही सापांचा भरपूर माग काढला. त्याच्यात विशेष रस घेतला. त्यामुळेच पट्टेवाला साप ओळखण्यापर्यंत आणि त्याला पकडण्यापर्यंत आमची मजल गेली. एकदा आमच्या मगरीसाठी बेडूक शोधायला मी आणि विलास रात्री बाहेर पडलो होतो. हा सगळा रस्ता आमच्या पायाखालचा. बेडूक साधारणतः पाण्याच्या खड्ड्यात सापडतात, त्यामुळे आम्ही असे खड्डे बघत होतो. अचानक एका खड्ड्यात आम्हाला बँडेड क्रेट दिसला. आमच्या हातात फक्त 2 काठ्या होत्या. विलासने क्रेटच्या पाठीवर काठी दाबली, त्यामुळे त्याने तोंड फिरवून मागे यायला सुरुवात केली. मी माझी काठी त्याच्या तोंडावर दाबली. विलासने शेपटी पकडल्यावर मी मानेला धरून त्याला उचलला आणि आम्ही थक्कच झालो. 6 फुटांपेक्षा थोडा जास्तच लांब असा हा साप होता. आमच्याकडे पिशवी, पोतं काहीच नसल्याने त्याला घेऊन येईपर्यंत हाताला रग लागली होती. आम्हाला बँडेड क्रेट सापडला ही गोष्ट आम्ही अनेकांना सांगितली. पण महाराष्ट्रात हा पट्टेवाला साप सापडतच नाही, तो फक्त आसाममध्ये सापडतो असा वाद एका प्रसिद्ध सर्पतज्ञाने आमच्याशी घातला. अखेर मी त्यांना म्हटलं, बँडेड क्रेट माझ्या घरी सापडला आहे. माझ्याकडे तो आज जिवंत आहे. तुम्ही कधीही येऊन पाहू शकता. शेवटी त्यांची समजूत पटली. हा साप प्रचंड विषारी. त्याचं प्रतिबंधक औषध फक्त थायलंडमध्येच मिळतं, कारण तिथे तो मुबलक सापडतो. हा साप चावून 20 मिनिटात एक मोठा बैल मेला असं रेकॉर्ड आहे. त्यामुळे तो माणसाला चावला तर तो दवाखान्यातही पोहोचू शकणार नाही, इतकं त्याचं विष भयानक असतं. बँडेड क्रेट हा आमच्या सर्पोद्यानातला मानाचा साप. जितके साप तितक्या त्यांच्या कथा. आमच्या प्राणीप्रेमाला सर्पप्रेमाची किनार लाभल्यामुळे आमचं प्राण्यांचं संग्रहालय आणखी बहरलं. पण मी संग्रहालय म्हणत नाही, प्राण्यांचं गोकुळ म्हणतो. आमच्या या गोकुळात 60-65 प्राणी गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. माकड, कुत्रा, बिबट्या, मुंगूस असे एरवी एकमेकांचे शत्रू असलेले प्राणी इथं मात्र मित्र म्हणून राहतात. या सगळ्यांचं एक कुटुंबच बनलं आहे. सॅली वॉकर नावाची एक अमेरिकन बाई इथे आली होती. तिने याला आमटेज ॲनिमल आर्क असं नाव दिलं. बायबलमध्ये नोहाज आर्क जहाजावर कोणे एकेकाळी सगळे पशुपक्षी एकत्र मजेत राहत होते अशी गोष्ट आहे. इथलं वातावरण तिला तसंच दिसलं म्हणून तिने हे नाव दिलं. आमच्या या गोकुळासाठी सर्वाधिक कष्ट घेतले ते विलासने. त्याने या प्राण्यांसाठी खूप केलं. इथे येण्याआधी त्याला शिकारीचा शौक होता, पण ते सगळं तो इथे येऊन विसरला. प्राण्यांवर त्याचा खूप जीव जडला. इथल्या प्राण्यांबरोबरच्या अनुभवावर लिहावं असं त्याला वाटत होतं. त्यातून त्यानं नेगल हे पुस्तक लिहिलं. ते लोकांना एवढं आवडलं की त्यामुळे या प्राण्यांची आणि प्रकल्पाचीही प्रसिद्धी झाली. लोकांच्या झुंडीच्या झुंडी प्राणी बघायला येऊ लागल्या. या येणाऱ्या पाहुण्यांकडूनच आम्हाला कळलं की सिद्धार्थ काक यांच्या सुरभी या कार्यक्रमात त्यांनी सिंगापूरला चिंपांझी सोबत नाश्ता करताना टीव्हीवर बघितलंय. ही माहिती सांगणाऱ्यांना मी सहज म्हटलं की त्यासाठी सिंगापूरला जायची गरज काय. सिद्धार्थ काक इथे आले तर त्यांना आमच्याकडेही पॅन्थर बरोबर नाश्ता करायला मिळेल.
मजा म्हणजे हे त्यांच्या कानावर गेलं आणि ते शोधत आमच्याकडे आले. त्यांनी आमच्यावर 6 मिनिटांची फिल्म बनवली आणि आपल्या कार्यक्रमात दाखवली. तो भाग प्रसारित झाल्यावर लोकांची इतकी गर्दी वाढली की आम्हाला त्याचा त्रासच झाला. टीव्हीवर बघितलेल्यांना वाटायचं की आम्ही फक्त हे प्राणी संग्रहालय चालवतो. त्यामुळे त्यांचा मूड असायचा सहलीचा. मग आम्हाला आमच्या कामाचं स्वरूप समजावून सांगावं लागायचं. सर्व काम दाखवावं लागायचं. पण सुरभीवरील फिल्ममुळे आमच्या प्रकल्पाला प्रसिद्धी भरपूर मिळाली आणि मदतीचा ओघही वाढला हे मात्र खरं. आमच्या या गोकुळाला भेट द्यायला कुठले कुठले लोक यायचे. त्यामुळे बऱ्याच वेळा विनोदी प्रसंगही घडायचे. त्यातला एक अगदी सांगण्यासारखा आहे. सुहासिनी मुळे एकदा फिल्म बनवण्यासाठी आल्या होत्या. त्यात नेगल काम करत होता. मी त्याला शूटिंगसाठी जीपच्या ट्रॉलीत बसवून घेऊन गेलो. माझा वेश म्हणजे अर्धी पॅन्ट आणि बनियन. कुणी पाहुणे आले तरी तो तसाच असतो. त्यामुळे अनोळखी लोकांना मी डॉक्टर वाटतच नाही. शूटिंग झाल्यावर जीपने परत येतो न येतो तोच एक प्रसूतीची अवघड केस आल्याचं कळलं. जीप सोडून मी तडक दवाखान्याकडे पळालो. सुहासिनीबाईंचा ड्रायव्हर हे सगळं अचंब्याने बघत होता. तो नंतर त्यांना म्हणाला, इथला ड्रायव्हर खूपच हुशार दिसतोय. तो जीप चालवतो, वाघालाही सांभाळतो आणि बाळंतपण करायलाही मदत करतो. प्राण्यांची सोबत आणि त्यांच्यामुळे आमच्या प्रकल्पाला आलेलं चैतन्य, यामुळे मानव आणि प्राणी यांचं मिळून एक आगळे वेगळे विश्व आमच्यात निर्माण झालं होतं. परंतु ही गोष्ट समजण्याइतकी शासकीय यंत्रणा आणि त्यातील अधिकाऱ्यांची फौज कुठे एवढी संवेदनशील असणार. त्यामुळेच तुम्ही जे वन्य प्राणी जवळ ठेवता ते बेकायदा आहे व ते जप्त केले जातील अशा सरकारी नोटिसा आम्हाला अधूनमधून यायच्या. पाहणीसाठी काही वनाधिकारीही यायचे. पण आमची या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती. आमचं म्हणणं असं होतं की एकतर हे खासगी प्राणी संग्रहालय आहे असा जो आक्षेप घेतला जात होता तोच मुळात खरा नाही. हे काही आमच्या शौकासाठी तयार केलेलं संग्रहालय नाही. हे प्राण्यांचं अनाथालय आहे. त्या प्राण्यांचे जीव वाचावेत म्हणून आम्ही त्यांना सांभाळतोय. वन्य प्राण्यांच्या बाबतीत सरकारचीही हीच भूमिका आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या भूमिकेशी सुसंगतच वागतो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं म्हणणं असं होतं की आम्ही प्राण्यांना कसं वाढवतो ते पहा. आमची स्वतःची मुलं असावीत असं आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्या तब्येती, स्वभाव, कल हे सगळं इथे लक्षात घेतलं जातं. ते इथे किती आनंदात आहेत ते बघा. पुन्हा यासाठी सरकारकडून आम्हाला एका पैशाचीही अपेक्षा नाही. आम्ही आमच्या निधीतून किंवा देणगीदारांच्या मदतीतून हे अनाथालय चालवतो. मग सरकारला त्यात आक्षेप का असावा? पण हे बेकायदा आहे या पलीकडे सरकारी अधिकारी बोलायला तयार नसत. हा प्रकार थोडा थोडका नव्हे 13-14 वर्ष चालला. जप्तीची टांगती तलवार सतत आमच्या डोक्यावर होती. यावेळेस इंदुरकर नावाचे चीफ कॉन्झर्वेटर ऑफ वाईल्ड लाईफ प्रकल्पाची पाहणी करायला आले. हे पूर्वी मंदाचे शिक्षक होते. नंतर ते वनखात्यात गेले. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन सहानुभूतीचा होता. त्यांनी पाहणी करून आमच्या प्राण्यांना परवानगी दिली. ही गोष्ट 1991 सालची. त्यावेळेस या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाच्या अखत्यारीत होता. पण नेमका 1992 साली त्यात बदल झाला आणि हे सर्व प्रकरण केंद्र शासनाच्या अखत्यारीत गेलं. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या परवानगीला काही अर्थच राहिला नाही. त्यामुळे मग केंद्राचे अधिकारी यायला लागले. प्राणी संग्रहालयाला प्राण्यांचा डॉक्टर हवाच असा नियम आहे. तो इथे कुठे आहे असा मुद्दा त्यांनी काढला. आम्ही म्हटलं, इथे माणसांना डॉक्टर मिळायची मारामार. प्राण्यांसाठी कुठून डॉक्टर आणणार? आम्हीच यांचे डॉक्टर. खरोखरच आम्ही त्यांना मनुष्याला वापरतो तीच औषधं देत होतो. अगदी अँटीबायोटिक्सही. डोस अर्थातच थोडा जास्त असतो. या औषधांचा परिणाम होतो असा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. क्वचित एखाद्या वेळेस आम्ही प्राण्यांच्या डॉक्टरचा सल्ला घेतोही. पण इथे असा एखादा डॉक्टर कायमस्वरूपी आणणं शक्य नाही. प्राण्यांच्या तब्येती संदर्भात आम्ही 2 गोष्टी कटाक्षाने पाहत होतो. दिलेलं अन्न त्यांनी खाल्लं की नाही आणि त्यांचं पोट साफ आहे की नाही. मात्र आमचं म्हणणं त्या अधिकाऱ्यांना काही पटलं नाही. त्यांनी 1996 साली आमचं अनाथालय जप्त करायचा आदेश अखेरीस दिलाच. पण गंमत अशी की आदेश निघून 7-8 वर्ष झाली पण आमच्यावर कारवाई मात्र झाली नाही.
कदाचित एवढे प्राणी कुठे ठेवायचे असा प्रश्न त्यांना पडला असावा. पण 2004 साली सरकारने पुन्हा उचल खाल्ली आणि जप्ती येणार हे जवळजवळ नक्की झालं. आम्ही सगळेच चिंतेत होतो. पण यावेळेस माध्यमांनी, स्थानिक लोकांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. हे प्रकरण त्यांनी लावून धरलं. याच्या आधीच मला पद्मश्री मिळाली होती. पद्मश्रीच्या गौरवपत्रात प्राण्यांच्या या अनाथालयाचा उल्लेख केला होता. म्हणजे पद्मश्री द्यायचं हेही कारण होतं. दुसऱ्या बाजूला सरकारच यावर जप्ती आणतंय, मग या पद्मश्रीला अर्थ काय, असा माझा पवित्रा होता. माझं हे म्हणणं वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे छापून आलं आणि मी पद्मश्री परत करणार ही गोष्ट केंद्र सरकारच्या कानापर्यंत पोहोचली. मग कुठे सरकारला जाग आली आणि त्यांनी पुन्हा एकदा पाहणीसाठी दुसरा माणूस पाठवला. त्याला मात्र आमचं म्हणणं पटलं आणि हे सगळं नियमाप्रमाणे आहे असं सर्टिफिकेट त्यानं दिलं. अखेर ऑक्टोबर 2006 मध्ये आमटेज आर्कला सरकारची अधिकृत मान्यता मिळाली. आमचं गोकुळ सुखाने नांदावं आणि सुरळीत चालावं यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळेच आम्ही सरकारसोबतची लढाई जिंकू शकलो. सरकारसोबतच्या लढ्यात जशी अनेकांनी मदत केली तशीच गोकुळमधील प्राण्यांच्या खाण्यापिण्यासाठी, औषधांसाठी आणि अन्य खर्चासाठीही अनेकांनी सढळ हातांनी मदत केली. त्यामुळेच प्राण्यांचं हे अनाथालय चालवण्यातील आर्थिक अडचणींवर मात करता आली. गोकुळला निधी मिळवून देण्यात विलास मनोहरच्या नेगल या पुस्तकाने मोठीच भूमिका बजावली. या पुस्तकाच्या 10-12 आवृत्त्या निघाल्या. त्यामुळे त्यातून जे पैसे त्याला मिळाले ते सगळे पैसे त्याने गोकुळला दिले. डॉक्टर हर्डीकर नावाचे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी केवळ नेगल वाचून वन्य प्राण्यांच्या संगोपनासाठी 12 लाख रुपये दिले. ते बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर खर्च चालवा असं त्यांनी मला सांगितलं होतं. विशेष म्हणजे तेव्हा त्यांनी प्रकल्प बघितलाही नव्हता. पैसे दिल्यानंतर ते आले. सुनीताबाई देशपांडे यांनी पु ल गेल्यावर त्यांच्या पुस्तकांचे सगळे हक्क वाटून टाकले. शेवटचे 5 लाख त्यांनी मनुष्येतर प्राण्यासाठी म्हणून आम्हाला दिले. असे देणगीदार लाभत गेले. दादा कुलकर्णी तर अनेक वर्ष पिंजऱ्यांसाठी आमची मदत करत आले आहेत. एका अर्थाने प्राण्यांचं हे अनाथालय आम्ही चालवत असलो तरी त्याची आर्थिक जबाबदारी अनेकांनी पेलली होती. प्राण्यांचे बळी जाऊ नयेत या भावनेतून आम्ही हे गोकुळ उभारलं आणि ही भावना ज्यांच्या ज्यांच्या मनाला भिडली त्यांनी या प्रयोगाला मदत केली. या वन्य प्राण्यांनी आम्हाला सगळ्यांनाच निरपेक्ष प्रेम शिकवलं. या प्राण्यांनी आम्हाला एवढं प्रेम दिलं की सुरुवातीचा जो एकटेपणा आमच्यात होता त्यातून बाहेर पडायला खूप मदत झाली. त्यामुळेच हेमलकशाचा प्रकल्प रुजला, वाढला. त्याचं श्रेय या प्राण्यांनाही दिलं पाहिजे.